HM घाटमाता न्यूज। काय गरज आहे आपण आपल्या ताकदीवर लढू। माझं तर स्पष्ट मत आहे। रामभाऊ पटेल यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या तास सुरुवात करतो। खरं तर आज पत्रकार बांधवांना मी मनोगत व्यक्त करतोय। खरं तर आज मी कुठल्या विषयावरती जास्त नाही बोलू शकणार, कारण मी फक्त काय तर 2-4 प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहे। खऱ्या अर्थानं आज आपण आजपर्यंत एक आपल्या पक्षात एक विचार करायची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत दादा असल्यापासून आपण अपक्ष लढत आलोय आणि आपले सत्ता येत असताना आपण प्रत्येक वेळेस एखादी सीट एक वेळेस आपल्याकडून चूक झाली, एक सीट बिनविरोध केली, त्यात एक आपली सत्ता गेली। आपण विजयाचे हकदार असून आपण ती सत्ता मन मोकळेपणाने सोडून दिली। परत असंच झालं, सगळ्यांची मीटिंग ठरली, सगळे बसले, सगळ्यांनी अर्ज माघारी घ्यायचं ठरलं, बहिष्कार टाकायचा ठरला, असं आम्हाला आजपर्यंत कळतंय। असं आम्ही विचार करत गेलो। मग तात्यांनी सगळ्यात मन मोठं करून सगळ्यात आधी सगळे अर्ज माघारी घ्यायला लावले, सगळ्यांचेही केले। परत काय ठरले, ह्यांना आधी घ्यायला हवा, परत आम्ही घेतो, असं ठरत ह्यांनी वरचे अर्ज ठेवले। त्यावेळेस सुद्धा मी एक सांगतोय, त्यावेळी जर आपली सीट असती तरी बी आपली सीट बसत होती। त्यावेळेस स्वर्गीय सरपंचांच्या मंडळीत उभा राहणार होत्या। त्यावेळेस महिला ओपन पडलेलं आपण मन मोकळेपणानं ती सगळ्यांची नगरपंचायत व्हावं म्हणून आपण प्रयत्न केलं। आपण सीटला आपली सीट येत असताना आपण माघार घेतलं। आपण सत्तेपासून येत असताना आपण सत्तेत ह्यांच्यामुळे जरा लांब राहिलो आणि ह्यांनी प्रत्येक वेळेस अन्याय करत आले। आपण प्रत्येक इलेक्शनला ते आमदारकी आली की आपल्या पाठीमागे येतात, ते पंचायत समिती जिल्हा परिषद आली की आपल्या पाठीमागे येतात, ते जिल्हा बँक जरी आली तरी आपल्या पाठीमागे येतात। आपण मन मोकळ्यानं न विचार करता त्यांना प्रत्येक वेळेस मदत करतो। फक्त त्यावेळेस ते एकच शब्द येतात, तर त्या नगरपंचायत आली की आम्ही तुम्हाला मदत करू। आज एकही त्यांच्या शब्दाला पक्क जागणारी व्यक्तिमत्व इथं कोण नाही। असे तर आम्हाला आमदारकी टायमिंगला बी भरपूर जणांनी शब्द दिलत। खरं तर तुम्ही सगळं साक्षीदार आहे, आमदारकीला आपल्याला शब्द दिलते का नाही, जिल्हा बँकेच्या वेळेस दिलते का नाही। खऱ्या अर्थानं विचार करायची गोष्ट आहे का आपल्याला उमेदवारीपासून रोखलं का बरं जातंय, ही विचार करायची गोष्ट आहे। तुम्हाला 1-2 सीट देऊ, काय गरज आहे आपण आपल्या ताकदीवर लढू। माझं तर स्पष्ट मत आहे, तात्या निर्णय घेतील त्या मग आपण ताकदीने लढू। पण माझं एक स्पष्ट मत आहे, 17 उमेदवार हे फायनल आहेत आपले, त्या ताकदीने लढण्याचा प्रयत्न करणार आहेत। 17 उमेदवार गरीब घराण्यातले आहेत आणि येणाऱ्याचं लक्षात घ्या, पुढच्या पार्टीचे उमेदवार कुठल्या लेवलचे आहेत, कुठल्या ताकदीचे आहेत, तुम्ही विचार करून घ्या। कोटा असो 1.5 कोटा असो असे भाषा ढिल्ले करून बोलत नाही, सगळं मोठेच बोलणाऱ्यातले। कामच काय नाही, ते गरीबाच्या विषयात येत पण नाहीत। निम्यारातचे आम्हाला फोन केला, आम्ही येतो का नाही ते जनतेला माहित आहे। माझं एक स्पष्ट मत आहे, तुम्ही शब्द दिलेले पाळा, तुम्ही आमचे की तर पाळू शकला नाही पण जनते की तर पाळा। आणि माझं एकच मत आहे, आपण सर्वांनी ताकदीने 17 वॉर्डात ताकदीने लढायचं, आपला नगराध्यक्ष भी ताकदीने लढवण्याचा प्रयत्न करायचा। काय आपल्याला थोडं खालीवर होईल पण एक ताकदीने लढवून आपण एक प्रयत्न करून पुढचे पंचवार्षिकला फुल आपली वाढेल। ह्याच्या आधी आपण गेले स्वर्गीय रामभाऊ पटेल असल्यापासून आपण स्वतंत्रच लढत आलोय, सीट आणली। आपण गरीब घराण्यातली आपले ताराबाई काकू आळवळे ह्यांनाही आपण ताकदीने निवडून आणून त्यांना 5 वर्ष सत्ता देऊन आपण जोमाने काम करून घेतलं। आपण कुठलाही उमेदवार देऊ, ताकदीने कोणताही उमेदवार देऊ, आपण ताकदीने काम करायचा प्रयत्न करायचा। ज्याच्या वार्डात जे ती जबाबदारी स्वतःच्या घरचा स्वतः उमेदवार असल्यासारखं पाळायचं आहे, एवढंच मी करतो। आणि मी तात्या कोण आहे, आपलं कुठलाही उमेदवार देऊ, आपण सर्वांनी मीच उमेदवार आहे म्हणून पळावं, हीच मी अपेक्षा तुमच्या सर्वांपुढे व्यक्त करतो। आणि तुम्ही आपल्या पार्टीला हे असं आहे ती तसं आहे असं न म्हणता आपण फुल ताकदीने लढू। येणाऱ्या वेळ तर वेळ आपण काय आहे ती मी एवढंच सांगतो। आणि पुढील वाटचालीस सगळ्यांनाच तयारीला करा, सगळ्यांनी जे त्या वार्डात लक्ष द्या आणि सगळ्यांनी स्वतःचे वार्ड सोडून शेतात वय पाहुणे सगळीकडे लक्ष देऊन पूर्ण ताकदीने आपण 17 वार्ड 17 प्रभाग आणि 18 आपल्या नगराध्यक्ष
ही लढवायचा प्रयत्न करणार आहे, ही डोक्यात ठेवूनच चाला. युती होईल न होईल, पण युतीत सगळ्यांनीच आपल्याला शब्द दिलेले आहेत. तर कोण पाळेल ह्याची गॅरंटी घेऊ नका. पाळला तर पुढे बघू, नाहीतर आपण आपल्या पद्धतीने सगळे उमेदवार तयारीचे आहेत, सगळे आपण ताकदीने लढू. काय हार जीत ती राव न राव, पण आपण ताकदीने आपला गुलाल खिचून आणण्याचा प्रयत्न करू. मी एवढंच बोलून माझी गोष्ट थांबवतो. जय हिंद, जय भारत. HM घाटमाता 9.